सर या सिनेमाचं जे स्क्रीनिंग आहे ते तुम्ही खूप सिलेक्टेड लोकांसाठी ठेवलं होतं असं मला कळलंय आणि ज्यात तुमची मराठी टीचर सुद्धा होती. तो मराठी टीचरला तो सिनेमा दाखवल्यानंतर काय रिॲक्शन होती त्यांची? आणखी आणखी एक प्रश्न यालाच जोडून की तुमची पहिली गर्लफ्रेंड ही पण मराठी होती, तर त्याच्या काही ती पण आठवणी? मराठी न महाराष्ट्रीयन होती. येस, त्याच्या काही आठवणी? या सो तिला चांगलं वाटलं आणि ते सिलेक्टेड लोक नव्हतं, ते हे लोकांनी मला दाखवण्यासाठी ते आणलं होतं, तर मला सिलेक्ट केलं हे लोकांनी. तर ते त्याच्यामध्येच आले होते हे फिल्म बघायला आणि त्यांना खूप आवडलं. अँड बिकॉज ऑफ हर आय मीन से शी वॉज अ पर्सन, माय मराठी टीचर हू टॉट मी मराठी, अँड बिकॉज ऑफ हर आय कॅन स्पीक सो मच ऑल्सो. साहिल, काय सांगायचं? हे तुमच्या समोर मीडिया आहे, कॅमेरा आहे, तुला कसं वाटलं सांग. स्वानंद सरांमुळे खूप सोपं झालं. असं झोपून सांगू नको. झोपून झालं सांग. मी यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये काम पण केलं होतं. त्यानंतर मी वेटर सोबत इंटरॅक्ट केलं आणि बाळू आणि माझ्यात एक सिमिलॅरिटी होती की तो पण इंट्रोवर्ट आहे, मी पण इंट्रोवर्ट आहे. तर त्यामुळे ते थॉट सगळे येत होते आणि मग ते दिसत होते, तर त्यामुळे मला ते खूप सोपं गेलं. या फिल्म मध्ये तू ऍक्टिंग केलं की एकदम नॅचरल आलं? नाही, नॅचरली झालं सगळं. म्हणजे तू असंच आहे? हो, मी असाच. चोर? चोर नाही. मग काय, ह्याच्यामध्ये चोरच आहे तू. गंडवतो याला. बाळू जसा कन्फ्युज आहे तसाच मी कन्फ्युज आहे जरा. बरं बरं, जास्त स्टोरी सांगू नको, नाहीतर येईल उद्या प्रिंट मध्ये सगळं पूर्ण स्टोरी येईल बाहेर. तुझ्याकडे माहिती घे, तू आता सांग. मला पण चांगलंच वाटलं काम करताना सरांसोबत. म्हणजे चॅलेंज असं नव्हतं, कारण जसं म्हटलं की डिस्को हा रोल तसाही जवळपास माझ्या लाईफशी पण त्यातला थोडा पार्ट आहे. पिक्चर मध्ये ह्याचं नाव डिस्को आहे. हा सांग, आता सांग. तर त्याच्यातला जो काही डिस्कोतला जरा जरा पार्ट आहे तो म्हणजे माझ्या आयुष्यात पण फारदा घडला आहे. जसं की पोलीस वगैरे बघितलं की डिस्कोची वाट लागते, परत म्हणजे गंडवायला वगैरे असेल, अशा काही गोष्टी असतात. म्हणजे मुलं चल रे हा काय करतोय, आणि समोर आला की दादा सॉरी माफ करा, ह्या अशा गोष्टी माझ्यासोबत होतात. आणि त्यामुळं कॅरेक्टर चांगलंच होतं. आणि त्यात आणि सौरभदा आणि संदीपदानं ते जे काही करवून घेतलं त्याच्यावरच सगळं झालं असं म्हणेन मी. जे काही केलंय ते त्यांनी केलंय, आम्ही काही नाही. संदीप, हे मी तुला विचारायचंय, हे वरती तू ते दाखवलं की पालील, ते खरंच पालील होतं काय? सर, आपली ही मुंबई ॲक्च्युली फिल्ममध्ये ॲक्च्युली खूप एक्सपोज झाली आपल्याला वाटतंय. बट यू अँड मी बोथ नो सर की मुंबई एवढी वास्ट आणि एवढं इंटरेस्टिंग काहीतरी आहे. तर हे पण एक आयडिया होती, म्हणजे मुंबईचे एवढे पार्ट्स आहे. हाऊ डज दॅट स्टोरी ऑल्सो कम आउट थ्रू द सिनेमा? तर हे एक आपलं घाटकोपरला असलफाला एक असं हिल नव्हतं.